आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग यानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, असमीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू।
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा प्रार्थनेची आणि आपण प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया आजच्या देवाच्या वचनासाठी. तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून तुमचे डोळे बंद करून तुम्ही प्रार्थना करू शकता. प्रार्थना करा. ओ राला बादशा खांदा रियांदा बोसा खांदा, ओ रांदा बादशा कराला बासा कराला बादशा खांदा, ओ राला बासा कराला बादशा खांदा रियाला बोसा खांदा, ओ झांदा रियांदा बोसा खांदा रियाला बोसा खांदा, ओ रांदा बादशा कराला बासा कराला बादशा खांदा, ओ राला बासा कराला बादशा खांदा रियाला बोसा खांदा, ओ रांदा बादशा खांदा रियाला बोसा खांदा, ओ झांदा रियाला बोसा कराला बासा कराला बासा कराला बादशा खांदा, ओ रांदा बासा कराला बासा कराला बासा खांदा, ओ राला बासा कराला बासा खांदा रियाला बोसा खांदा रियाला बोसा खांदा रियाला बोसा कराला बासा खांदा, ओ रांदा बासा कराला बासा खांदा रियाला बोसा खांदा, ओ झांदा रियाला बोसा खांदा रियाला बोसा खांदा, खांदा रियाला बोसा खांदा. आम्ही वचन नुसतं ऐकणं नाही तर ते आमच्या जीवनात लावतो, आम्ही ते करतो येशूच्या नावात. ओ राला बासा खांदा, ओ रांदा बासा खांदा रियाला बोसा खांदा, ओ रांदा बासा कराला बासा खांदा, ओ राखाला बासा खांदा रियाला बोसा खांदा, ओ रांदा बासा खांदा रियाला बोसा खांदा रियाला बोसा खांदा. हालेलुया. ही प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. आपण आपल्या पहिल्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. आपलं पहिलं प्रार्थना बिंदू असा, जकरिया 10वा अध्याय आणि पहिला वचन सांगता असा, पावसाच्या शेवटी परमेश्वराकडनं पाऊस मागा. परमेश्वर जो वीज चमकवता असा आणि तो त्यांका पाऊस देतो आणि हर एक शेतात तो गवत उगवतो. स्तोत्र संहिता 2 अध्याय 8 वचन सांगता असा, माझ्याकडे माग आणि मी राष्ट्रांच्या लोकांका तुझी संपत्ती होण्यासाठी आणि लांब लांबच्या देशात तुझी जमीन म्हणून देईन. आम्ही आत्म्याच्या अन्य भाषेत अंतःकरणातून जुजारू रूपान प्रार्थना करतो असं, पूर्ण जगाच्या आत्म्यांच्या उद्धारासाठी, कारण की अधिक लोका सुवार्तेच्या वचनात ऐकत होई आणि प्रभूकडे येऊ हवी. आपण प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रार्थना बिंदूसाठी. प्रार्थना करा. ओ राला बादशा खांदा, ओ रांदा बादशा खांदा रियाला बोसा खांदा रियाला बोसा खांदा, ओ राला बादशा कराला बासा खांदा, ओ राखाला बादशा खांदा रियाला बोसा खांदा. प्रत्येक व्यक्तीचा उद्धार होत असं येशूच्या नावात. ओ रांदा बासा खांदा रियाला बोसा खांदा, ओ राखाला बासा खांदा रियाला बोसा खांदा, ओ झांदा रियाला बोसा खांदा रियाला बोसा खांदा, ओ राखाला बासा कराला बासा खांदा रियाला बोसा खांदा, ओ रांदा बासा खांदा रियाला बोसा खांदा रियाला बोसा खांदा, ओ राखाला बासा कराला बासा खांदा, ओ रांदा बासा खांदा रियाला बोसा खांदा रियाला बोसा खांदा, ओ राखाला बासा कराला बासा कराला बासा खांदा, ओ राखांदा जी खांदा रियाला बोसा कराला बासा खांदा, ओ राखाला बासा कराला बासा कराला बासा खांदा, ओ रांदा बासा खांदा रियाला बोसा खांदा, ओ राखाला बासा कराला बासा खांदा रियाला बोसा खांदा, ओ रांदा बासा खांदा रियाला बोसा खांदा, ओ झांदा रियाला बोसा खांदा, ओ राला बाशा खांदा रियाला बोसा खांदा. प्रत्येक व्यक्तीकडे देवाचा सुसमाचार पोहोचत असा आणि त्यांचा उद्धार होत असा येशूच्या नावात. ओ राला बासा खांदा रियाला बोसा खांदा रिखाला बोसा खांदा, ओ रांदा बाशा कराला बासा कराला बासा खांदा, ओ राखाला बाशा कराला बासा खांदा रियाला बोसा खांदा, ओ रांदा बाशा कराला बासा कराला बासा खांदा, ओ राखाला बाशा कराला बासा खांदा रियाला बोसा खांदा, ओ रांदा बाशा खांदा रियाला बोसा खांदा रियाला बोसा खांदा रियाला बोसा खांदा, ओ रांदा बाशा खांदा रियाला बोसा खांदा, ओ झांदा रियाला बोसा खांदा रियाला बोसा खांदा रियाला बोसा खांदा, ओ राला बासा कराला बासा खांदा, ओ झांदा रियाला बोसा खांदा रियाला बोसा कराला बासा खांदा, ओ झांदा रियाला बोसा कराला बासा खांदा रियाला बोसा खांदा, ओ राखाला बासा कराला बासा खांदा, ओ रांदा बाशा खांदा रियाला बोसा खांदा, ओ राखाला बाशा खांदा रियाला बोसा खांदा, ओ रांदा बाशा खांदा रियाला बोसा खांदा, ओ राखाला बाशा कराला बासा खांदा, ओ रांदा बाशा खांदा रियाला बोसा खांदा, ओ राखाला बाशा खांदा रियाला बोसा खांदा, ओ रांदा बाशा कराला खाला बोसा खांदा रियाला बोसा खांदा, ओ राला बाशा कराला बासा खांदा, ओ राखाला बाशा खांदा रियाला बोसा खांदा, ओ रांदा बाशा खांदा,
O rakala shakandari ala bosakanda. O zandari ala boshakanda. O zandari anda boshakandari ala bosakanda. O rakala bashakara la basakara anda bashakandari ala bosakanda. O rakala bashakara la basakanda. ही प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपलं दुसरं प्रार्थना बिंदू असा, आम्ही प्रार्थना करतो असो आमच्या फर्स्ट टाइमवर आणि त्यांच्यासाठी जे लोक फाउंडेशन स्कूल करतात असं. इब्रानियो 10 अध्याय 39 वचन सांगता असा, पण आम्ही माघार घेणारे नाही असो की नाश होऊन दे, पण विश्वास करणारे असो की जीवन वाचवणारे. आम्ही मध्यस्थ करतो असो प्रत्येक फर्स्ट टाइमर साठी आणि नवीन विश्वासासाठी की ते आमच्या चर्चशी जोडले जात असत विशेष रूपान की ते त्यांच्यासाठी की ते फाउंडेशन स्कूल द्वारा जोडले जात असत. आम्ही घोषणा करतो असो की हे लोक विश्वासावर ठाम राहतले, त्यांच्यापैकी कोण पण मागे नाही जातलो, परंतु सत्याच्या ज्ञानात पुढे जातले. ते सतत आमच्या चर्चच्या गतिविधी आणि प्रोग्राम मध्ये सहभागिता करतले आणि त्यांच्यापैकी प्रत्येक व्यक्ती पूर्णपणे आमच्या चर्चच्या संरचनांका जोडलो जातो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना करूया आपल्या दुसऱ्या प्रार्थना बिंदूसाठी. प्रार्थना करा. ओ राला बाशा खांदारी आला बोसा खांदा. ओ रांदा बाशा खांदारी आला बोसा खांदा. O rakala basha kandari ala bossa kanda. O rakala basha kandari ala bossa kanda. O rala basha karala basa kandari ala bossa kanda. O randa basha kandari ala bossa kanda. O randa basha kandari ala bossa kandari ala bossa kanda. O rakala basha kandari ala bossa kanda. O randa basha kandari ala bossa kanda. O zandari ala bossa kandari ala bossa kanda. O zandari ala bossa kandari ala bossa kanda. O randa basha kandari ala bossa kanda. O rakala basha kandari ala bossa kanda. O randa basha kandari ala bossa kanda. O zandari ala bossa kandari ala bossa kanda. O randa basha karala basa karala basha kanda. O rakala basha kandari ala bossa kanda. O randa basha kandari ala bossa kanda. O randa basha kandari ala bossa kanda. प्रत्येक फर्स्ट टाइमरचा फाउंडेशन स्कूल पूर्ण होत असा येशूच्या नावात. ओ रांदा बासा गांधारी आला बोशा गांधारी आला बोसा खांदा. ओ राखाला बाशा कराला बासा खांदा. ओ रांदा बाशा गांधारी आला बोसा गांधारी आला बोशा खांदा. ओ जांधारी आला बोशा गांधारी आला बोसा खांदा. प्रत्येक नवीन मेंबर यो चर्चच्या प्रत्येक प्रोग्राम मध्ये सहभागी होत असा येशूच्या नावात. ओ राला बासा खांदारी आला बोशा खांदा. ओ जांधारी आला बोशा खांदा. ओ रांदा बाशा खांदा. प्रत्येक नवीन मेंबर आपल्या विश्वासात ठाम राहतो येशूच्या नावात. ते मागे नाही हटायचे येशूच्या नावात. ओ राला बासा खांदारी आला बोशा खांदा. ओ रांदा बासा खांदारी आला बोशा खांदा. ओ राखाला बासा खराला बाशा खांदारी आला बोसा खांदा. ओ राला बाशा खांदारी आला बोसा खांदारी आला बोशा खांदा. ओ जांदारी आला बोशा खांदारी आला बोसा खांदारी आला बोशा खांदा. ओ राखाला बाशा खराला बासा खांदारी आला बोशा खांदा. ओ राखाला बासा खांदारी आला बोशा खांदा. O rala basa kandari ala bosa kandari ala bosa karala basha karala basa kanda. O rala basha kandari ala bosa kanda. O rakala basha karala basa karala basha kanda. O rakala basa karala basha kandari ala bosa kanda. O randa basha kandari ala bosa kanda. O rakala basha karala basa kandari ala bosa kanda. O rala basa kandari ala bosa kanda. O rakala basha kandari ala bosa kanda. O zandari anda bosa kandari ala bosa kanda. ओ राखाला बाशा कांदारी आला बोसा कांदा. ही प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा त्याची स्तुती आणि आराधना करूची. तो जीवन था कायम माझो येशू ख्रिस्त जीवन था कायम
तो जिवंत जिवंत कायम माझो येशू ख्रिस्त जिवंत गव हालेलुया माझो येशू ख्रिस्त जिवंत गव हालेलुया माझो येशू ख्रिस्त जिवंत तो जिवंत कायम माझो येशू ख्रिस्त जिवंत कायम तो जिवंत कायम माझो येशू ख्रिस्त जिवंत हालेलुया माझो येशू ख्रिस्त जिवंत हालेलुया माझो येशू ख्रिस्त जिवंत तो जिवंत कायम माझो येशू ख्रिस्त जिवंत कायम तो जिवंत कायम माझो येशू ख्रिस्त जिवंत हालेलुया माझो येशू ख्रिस्त जिवंत हालेलुया माझो येशू ख्रिस्त जिवंत माझो येशू ख्रिस्त जिवंत माझो येशू ख्रिस्त जिवंत हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा मालवणी वास्तविकता संग्रहाची आणि आज दिनांक 9 मे 2021 आणि आजचा विषय असा सोडवलेले आणि रूपांतरित केलेले. हालेलुया. सुरुवातीचा वचन घेतला गेला असा कलस्कारास पत्र अध्याय 1 वचन 12 ते 13. हालेलुया. आणि ज्यांना तुमका प्रकाशातल्या पवित्र जनाच्या वतनाचा विभागी होण्याजोगे केल्यान त्या पित्याची तुम्ही उपकार स्तुती करा. त्यांना आमका अंधाराच्या सत्तेतना काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवल्या. हालेलुया. खूपशे लोक असा मानतात आणि भरोसा करतात की एके दिवशी भावी जीवनामध्ये प्रभू कृपापूर्वक आपल्या अंधकाराच्या सामर्थ्यातना सोडवतलो. परंतु पौल पवित्र आत्म्याद्वारे आपल्या सुरुवातीच्या वचनात सांगता की या अगोदरच झाला असा पित्यान आमका प्रकाशातल्या राज्याच्या संतांचे वारसाचे फक्त भागीदार होण्याक पात्र केलेला नाही, तर त्यानं आमका अंधाराच्या सामर्थ्यातना सोडवल्या. सोडवल्यान सुद्धा असा आणि त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आमका आणून सुद्धा ठेवल्यान असा. गौरवाची बातमी. हालेलुया. वापरलेल्या काळांकडे लक्ष देवा. ते सगळे भूतकाळात असं आपल्या अंधाराच्या सत्तेतना काढून आणून ठेवल्या. यामुळे ज्या दिवस गणिक सुटका मिळवू बघतात ते फक्त अज्ञानीपणान वागतात असत. कोणासाठीच असा बोलणं या देवाच्या वर्तमान सत्याशी विसंगत असा. देवाच्या लोकांका सैतानापासना नाहीतर अंधकाराच्या बळापासना सुटकेची गरज नाही. जी एकमेव सुटका ज्याची काय लोकांका गरज भासू शकता ती म्हणजे अज्ञानापासना मुक्ती आणि यासाठीच उपाय असा देवाच्या वचनाचे ज्ञान. पण नीतिमान आपल्या ज्ञानान मुक्त होतं. नव्यान जन्मल्यामुळे तुम्ही सैतानाच्या हद्दीतून कार्यक्षेत्रात नाहीतर अधिकाराखाली नाही, परंतु ह्यो सगळ्यात उत्तम भाग नाही हा. कारण देव तुमका फक्त सोडून देण्यासाठी सोडवीत नाही तर बाहेर आणीत नाही. तो तुमका बाहेर काढता. तो तुमका आतमध्ये आणण्यासाठी अंधकाराच्या सत्तेपासना दुष्ट ताकदी आणि त्यांच्या सगळ्या कामापासना तुमका लांब नेऊन त्यांना त्याच्या प्रिय पुत्राच्या गौरवी राज्यात तुमका आणून ठेवल्या. हालेलुया. जो नव्यान जन्मलेलो नाही त्याच्या वांगडा जर तुम्ही एकाच आवारामध्ये असाच नाहीतर एकाच गल्लीमध्ये नाहीतर शहरामध्ये राहतास
नाहीतर एकाच ऑफिसमध्ये काम करतास तर याचा अर्थ असं होत नाही की तुम्ही एकाच जागेमध्ये असाच. तुम्ही ख्रिस्तामध्ये असाच. ते या जगाचे अंधकाराच्या राज्यामध्ये सैतानाच्या वर्चस्वाखाली असत. हालेलुया. ख्रिस्त येशूमध्ये तुमका एकत्र उठवण्यात आणि स्वर्गीय स्थानात एकत्र बसवण्यात इला असा. तुम्ही आता इथेच असाच. गौरव, सामर्थ्य, वर्चस्व आणि अधिकाराची एक जागा देव आशीर्वादित असावे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा घोषणेची, तर तुम्ही माझ्या मागून घोषणा करू शकता. देव आशीर्वादित असांदे. मी देवाच्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये रवतय. त्याच्या प्रकाशामध्ये आणि वर्चस्वामध्ये सदैवासाठी गौरवाच्या स्तरांवर मी ख्रिस्तावांगडा राजपदावर बसवण्यात इलय असय, जिथे मी सैतानावर वर्चस्व गाजवतय. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यान जगावर आणि परिस्थितींवर राज्य करताय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मेरा नाम रेशमा है और मैं मुंबई से हूँ. मेरी गवाही ये है कि मेरे पड़ोस में सुनीता नाम की एक महिला है और उन्हें 12 साल से उन्हें पाइल्स और ब्लीडिंग का प्रॉब्लम था और उन्होंने बहुत दवाई किया, होम्योपैथिक आयुर्वेदिक दवाई किया, डॉक्टर को भी दिखाया, फिर भी उन्हें कोई आराम नहीं था. फिर मैंने उन्हें हमारे ऑनलाइन चर्चेस के बारे में बताया, जो हमारा संडे सर्विस, मिडवीक सर्विस होता है, उन्हें अटेंड कीजिए. तो जब पास्टर हम संडे सर्विस में जब बीमार लोगों के लिए प्रार्थना कर रहे थे, आखिर में चंगाई का प्रे कर रहे थे, शुरू से लास्ट तक प्रार्थना देखा और जब उन्होंने वो प्रार्थना अटेंड किया उसी समय से उन्हें चंगाई को ग्रहण किया. मैं पास्टर आइजैक अग्रवाल का धन्यवाद करती हूँ ऑनलाइन चर्चेस के लिए, और आप भी सभी की ऑनलाइन चर्च देखिए और कोई बीमार है तो उन्हें भी लिंक फॉरवर्ड कीजिए. थैंक यू. मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया. और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें. जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किसमें चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा. प्रेज द लॉर्ड. तो प्रेम केवल मुंह का नहीं है. प्रेम में आप एक कदम उठाते हो. जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया. जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया. हालेलुया. उसने हमें उसके पास बुला लिया. हालेलुया. उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया. ग्लोरी. किसकी वजह से? प्रेम की वजह से. हालेलुया. मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम. मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम. तुझी स्तुती करतो आम्ही, 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 तुझी स्तुती करतो आम्ही,
तुझी स्तुती करतो आम्ही. हालेलुया, 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 हालेलुया. तुझो जय जयकार करीन, स्तुतीमध्ये मी मग्न राहीन. तुझा नावाचा हृदयावर लिहिलेला, तूच माझा विश्वासा. तुझो जय जयकार करीन, स्तुतीमध्ये मी मग्न राहीन. तुझा नावाचा हृदयावर लिहिलेला, तूच माझा विश्वासा. हालेलुया, 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 हालेलुया. तुझी स्तुती करतो आम्ही. 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 झिकेबो शाखान सांद्र आपल्या पवित्र हातांका उठवा आणि त्याची आराधना करा. आपल्या डोळ्यांका बंद करा. असं शतच तुम्ही पहिल्यांदा येला असाच, पण होक देवा की तुम्ही पूर्ण श्रद्धेन पूर्ण आस्थेन आपल्या डोळ्यांका बंद करून येशू ख्रिस्ता बरोबर तुम्ही बोला शकता. झिकेबो शाखान लिब्र अझिक्रेन लिब्र अशित्रावो लिब्र अझिकेबो शाखान लिब्र अझित लिब्र अझिकेबो शाखान लिब्र अझित. तुम्ही खंय पण आमकां बघत आसशात, आपल्या हृदयाक तयार करा की परमेश्वर तुमच्या वांगडा बोला शकता. लक्ष देवा की तुमचं पूर्ण लक्ष ह्या वेळेक वचनाक ऐकासाठी असा. शांत बायबल सांगता, हे माझा पुत्र माझं वचन ध्यान देऊन ऐक. ऐकणं खूप मोठी आशीष असा. धन्यवाद देतो परमेश्वरा तुमच्या दयेसाठी, तुमच्या करुणेसाठी. तुम्ही महान असा आणि तुमच्यासारखं कोण नाही असा. तुम्ही सगळ्या जगाचे मालिक असास. सगळे देश तुमचे असत प्रभू. आम्ही सगळे तुमच्या हातांची रचना असो. धन्यवाद तुमच्या आत्म्यासाठी, तुमच्या बुद्धीसाठी, तुमच्या ज्ञानासाठी. धन्यवाद या वेळेसाठी जो तुम्ही आमकां दिला आसास की आम्ही तुमच्या वचनापासून शिकतलो आणि पुढे जातलो. धन्यवाद प्रभू. मी प्रार्थना करतोय प्रत्येक ऐकणाऱ्याचं हृदय उघडलेलं असा तुमच्यासाठी, कान उघडलेले असा तुमच्यासाठी, डोळे उघडलेले असतात प्रभूसाठी. प्रत्येक प्रकारच्या हटवतो येशू ख्रिस्ताच्या नावात. प्रत्येक प्रकार धन्यवाद देते आणि या प्रार्थना
येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. प्रेज द लॉर्ड. बसाक शकतास. प्रेज द लॉर्ड. तर आज आपण एक खूपच इंटरेस्टिंग जो म्हाका खूपच आवडता प्रेज द लॉर्ड आजपासून आपण करतलो असो कॅरेक्टर स्टडी. वेळोवेळी आपण बायबलच्या काही चित्रांका निवडतलो आणि त्यांच्या जीवनात बघतलो, त्यांच्या जीवनातून शिकासाठी. ह्याच्यासाठी गरजेचं असा कारण माझं आणि तुमचं जीवन बायबलच्या खयच्या ना खयच्या कॅरेक्टर बरोबर मेळ खाता. आणि जेव्हा तुम्ही बघतालास की खयच्या कॅरेक्टर सोबत मेळ खाता तर तुमच्यासाठी तर जीवन जगणं खूप अजून सोप्या होताला. असं खयचोच ख्रिस्ती नाही असा त्याचं जीवन बायबलच्या खयच्याच एका अशा कॅरेक्टरशी मेळ नाही खात असतात. जा पण आपण करतो तर बायबलमध्ये पहिल्यांदाच लिहिलेला असा. प्रेज द लॉर्ड. तर ह्या तुमका स्वतःक समजण्याक मदत करताला. तुम्ही कदाचित योग्य स्थानावर असतालास किंवा चुकीच्या स्थानावर असतालास. प्रेज द लॉर्ड. योग्य स्थानात असतालास तर तुम्ही आनंदित होतालास आणि जर चुकीच्या स्थानात अशात स्वतः योग्य करूक सुरू करा असा. प्रेज द लॉर्ड. तर स्टडीचा एम कंटॅमिनेशन नाही असा की कोणाचो आम्ही न्याय करू किंवा कोणाक सांगू की तो किती वाईट असा. स्टडीचा एम असा की आम्ही बघू शकतो की आमच्या कुटुंबात विश्वासाच्या कुटुंबात लोक कशी जगतात. प्रेज द लॉर्ड. कारण ती छोटे छोटे डिटेल्स खूप गरजेचे असतात. ते तुमची मदत करते त्या जीवन जगासाठी जीवन जगासाठी परमेश्वरानं आपल्याक बोलवलं. आपण एकाच सदस्य असं उघडू शकतो. इतिहास पत्र 3 अध्याय वचन. लिहिला जेणे स्वर्ग आणि पृथ्वीवरती प्रत्येक घराण्याचं नाव लिहिलं जातं. हे तुमका सांगतं की आपण एका घराण्यातले असो, आम्ही स्वर्गातल्या घराण्यातले असो. नको सांगू की आम्ही यूपीचे असो, आम्ही बंगालचे असो, भारताचे असो, आम्ही अगरवाल असो, डिसोजा असो, कोंकणी असो. नाही, तुम्ही खयचे असास? परमेश्वराच्या घराण्याचे. कारण जेवढा तुम्ही सांगतास की मी यूपीचो असोय ते सगळे गोष्टी जे यूपीच्या लोकांना त्रास देतात ते सगळे तुमच्या वांगडा काढतले. माना की काही चोरी झाली त्रासाने बायबलमधून एक्झाम्पल घेऊया की येशू ख्रिस्ताक पकडला गेला आणि पेत्रानं सांगलं की मी तुझ्यासाठी तयार असेल. आणि येशू ख्रिस्तान त्याच्याकडे बघून सांगितले, पेत्रा, कोंबडो आरवण्याच्या आधी 3 वेळा तू माका नाकारतलस. आणि शेवटी ह्याच झाला. जेव्हा त्याला विचारला गेला, पेत्रा काय तू त्याच्यासोबत होतस? तो म्हणतो नाही. दुसऱ्याने सांगितलं की पेत्रा तू काय येशू बरोबर होतस? नाही. तिसऱ्याने काय पेत्रा तू येशू बरोबर होतस? नाही. कारण तू कशा माना होतो? कारण त्याला माहित होता जर तो सांगता की तो येशू सोबत होतो तर तो येशू सोबत होणार होता तर त्याच्यासोबत पण होणार असता. प्रेज द लॉर्ड. समजता तुमका? तुम्ही नाही सांगू शकणार की मराठी असं, मी गुजराती असं, भारतीय असं. म्हणजे जे त्यांना त्रास देतं ते तुमच्याकडे पण येतले. ते शैतान जे त्यांना त्रास देते ते तुमका पण करतले. ती गरिबी ती तुमच्या कुटुंबात बनलेली होती ती तुमच्या पाठी योग पण सुरू करतली. आजार तुमच्या पाठी योग सुरू होतले. तर तुमका जाणणं गरजेचं. तुम्ही खयचे आसास? तुम्ही स्वर्गाच्या खानदानात आसास. खूप इम्पॉर्टंट. हे गोष्टी लोकांना नाही माहिती की त्रास येता खयसून. त्रास अज्ञानतेकडसूनच येता आणि अज्ञानतेमध्ये आपण जा बोलतो थंयसून येता. आजपासून जर तुम्ही बोलत असता तर मी यूपीचो असय बोलणं बंद करा. जर कोणी तुमका विचारलं तुम्ही खयसून असास तर बोला की मी स्वर्गचो असय. पण तुम्ही म्हणतालास त्यांना समजताला नाही. समजलं नाही तरी थोडाच आता म्हणा की मुंबईत तुम्ही पहिल्यांदा येला असास, तुम्ही जापानी असास, तुमका विचारले हाऊ डू यू डू, तुम्ही कशामध्ये उत्तर दिलास? थोडीच फरक पडतो. तुमका जाय तर तुम्ही त्या बोलतालास. लॉट तुमका जर माहिती असा तर तुम्ही बोला. समोरच्या समजता की नाही ह्याच्या आपल्या काय देण्यात नाही असा. त्यांका समजण्यासाठी आपण खाली कशाक निघान जाऊ. प्रेज द लॉर्ड. कोणी गाढवाकच बघल्या ना, माणसाक नाही बघितल्या ना असा. तुम्ही काय असा तुम्ही स्वतः थोडीच गाढव म्हणतालास, माणूसच म्हणतालास. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ही जी कॅरेक्टर स्टडी असा ती खूपच करतली आमची. आमका समजताला
जेव्हा तुम्ही कॅरेक्टरची स्टडी करतास तर तुमका काही गोष्टींचं ध्यान द्यावचं लागतं. पहिली गोष्ट की फक्त तुम्ही काही चांगल्या गोष्टी निवडतास शिकासाठी करूसाठी, की ते चुकीचे त्यांनी केल्यानंतर तुम्ही म्हणतास की ते केल्यानंतर मी पण करतलोय, अजिबात नाही. ह्या ध्यान द्यावचं लागतं तुमका, कारण बायबलमध्ये येशू ख्रिस्ताच्या आधी कोणच परफेक्ट नव्हतोच. सगळ्यांमध्ये काही ना काही चुकी भेटतले. बट जा कॅरेक्टर आपण जर आज पिक केला असं, एका पिक करूसाठी आपल्याकडे खूप सारी कारण असत आणि ह्याच कारण असं की आपण त्या कॅरेक्टरला आज पिक केलं असं. जेव्हा तुम्ही कॅरेक्टर स्टडी करतास तर योग्य गोष्टी शिका. कुटुंबात पण रेफरन्सेस असतं. अरे बंटी भाई सारखं बघ किती चांगलो असा तो, पण असा बंटी भाईमध्ये 1-2 कमी असू शकतं, पण आई 3 ता नाही सांगणार. त्याचं काय सांगता, सगळे चांगलेवाले सांगतात. तर तेव्हा तुम्ही आपल्या कुटुंबाच्या मेंबरची कॅरेक्टर स्टडी जेव्हा करतालास, काय पिक करतालास, चांगल्या गोष्टी काय करतालास, त्यांच्या चुकीपासून शिकतालास की ह्यांनी चुकी केल्यानंतर मी नाही करतलंय. तुमचं जीवन अजून चांगलं होऊ गया. प्रेज द लॉर्ड. ऐकतास, समजला कॅरेक्टर स्टडी. चरित्र अध्ययन ज्या शकतो, चरित्र अध्ययन भारतीय भाषेत आपण जर बोललो तर जीवनी अध्ययन आणि खूपच इंटरेस्टिंग कॅरेक्टर असा. आणि ह्याच्या मागे खूप सारे कारण असतात. मी पहिल्यांदा कारण सांगतोय की वचनात ताकद तुमका ता बनवची, जा वचन तुम्ही बघतास. लक्षात ठेवा, बघूचा नियम खूप पॉवरफुल असतो. आपण सांगतो जा आपण बघतो तसंच आपण बनतो. कारण असं जेव्हा एक महिला गर्भवती असता तर तिच्या रूममध्ये सगळ्या चांगल्या मुलांचे फोटो लावतात. गाढवाचा फोटो नाही लावणार, घोड्याचा फोटो नाही लावणार, मूल गाढव जन्मतं नाही. लॉट सगळं काय लावतले युरोपियन मुलाचा. भारतीय असतं कशा युरोपियन लावतास, बरोबर आहे ना. युरोपियन माहिती आहे ना, असतातच तुम्ही सगळे सुंदर मुला बोलू ते लावतात. त्यांना पण माहिती आहे की हो नियम काम करता. तर माझा जर एम असा, परमेश्वराचा जर एम असा, तर ह्या असा की हे सगळे गोष्टी तुमच्या आतमध्ये प्रज्वलित होऊ गये, जे तुमच्या आतमध्ये असत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुम्ही काय हो गये, प्रज्वलित हो गये गोष्टी तुमच्या आतमध्ये असत. त्या तुम्ही नवीन जन्माला त्यात सगळी परमेश्वराची भरभरी तुमच्या आतमध्ये इली. पण जर तुमका माहीत नाही असत तर तुम्ही त्या काय ॲक्टिवेट नाही करू शकणार. तर तुमच्याकडे मोबाईल फोन असा, तुमका जर त्याच्या गोष्टी माहीत नाही असत, त्याच्यातले ती गोष्ट तुम्ही नाही करू शकणार. तुम्ही जीवनभर बाकीच्या गोष्टीच करत राहतालास. तर जेव्हा आपण कॅरेक्टर स्टडी जेव्हा आपण करतो तर मी तुमका सांगलं ना, कंडॅमनेशन आपला एम नाही असा. जर एम असा की आम्ही तुमका सांगू इच्छितो की आपल्या खानदानात लोक जे महान झाले त्यांनी काय काय केले नाही. कधी जेव्हा ज्याच्या प्रकारे वचन शिकवलं जातं प्रॅक्टिकेबल नाही असणार. थँक गॉड पास्टरांचं जेव्हा पास्टरच्या वचन शिकवतात तर प्रॅक्टिकेबल असतं, तेव्हा त्याला तुम्ही प्रत्येक दिवशी वापरू शकतास. प्रेज द लॉर्ड. तर हे गोष्टी असं जे तुमची सहायता करतली प्रत्येक दिवशी निर्णय घेण्यामध्ये. छोटे निर्णय घेऊसाठी आपल्या जीवनातल्या छोट्या भागांका भागों को देखने में और अपने आप आणि स्वतःसाठी की दावीद असतो तर मी असो कशा कसं आहे, मी असो नाही असू शकत नाही. तर दावीद तसं होतं तर मी पण तसं असं आहे, कारण दावीदाच्या आतमध्ये पूर्णपणे पवित्र आत्मा नव्हतो, माझ्या आतमध्ये तर असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर कॅरेक्टर आपण आज स्पीक केलं होता असा डेव्हिड. तर पहिल्यांदा कॅरेक्टर स्टडी सांगितलंय. आता दाविदाक कशाक मी पिक केलं असं आहे, कारण दाविदाचे जे क्रेडेन्शियल असत ते खूप चांगले असत. तर त्याचे काहीतरी क्रेडेन्शियल आपण वाचतोय की जर रिपोर्ट काढायचा तर खूप चांगला असा. दाविदचा जर रिपोर्ट काढायचा तर पहिला रिपोर्ट काढायचा 1 शमूएल 13 अध्याय 14 वचन. दाविदाच्या विषयात काय सांगितलं गेला, पण तुझं राज्य बनणार होता ह्या बोला होतो शमूएल शौलाबरोबर जेव्हा शौलान चुकी केलेल्या. तुझं आता राज्य बनणार होता तेव्हा आपल्यासाठी एक अशा पुरुषा शोधल्या नसा जो त्याच्या मनाच्या अनुसार असा. इंग्लिश में का फ्रेज है अ मैन आफ्टर गॉड्स हार्ट. एक माणूस जो परमेश्वराच्या मनाच्या मागे असा. आणि आपल्याला माहित आहे की परमेश्वरानं कोणाक निवडलेलं आहे, दाविदाक. म्हणजे दावीद एक चांगला एक्झाम्पल असा ह्या गोष्टीत फॉलो करूसाठी की दाविदाचं मन परमेश्वरावरती लागलेला होता. दावीद परमेश्वराच्या गोष्टी करू इच्छित होतो. खूप चांगला असा. जर तुम्ही बायबल वाचलास डिस्क्रिप्शन जेनेसिस पासून घेऊन प्रकाशित वाक्य तागत कोणाबद्दल पण परमेश्वरानं नाही सांगितल्यान. जी फ्रेज असा अ मॅन आफ्टर माय ओन हार्ट. तर दाविदाच्या बद्दल परमेश्वरानं पूर्ण बायबलमध्ये सांगितल्यान की हो माणूस माझ्या हृदयाच्या मागचो असा, म्हणजे ह्यो ता करूक इच्छिता जा माका पसंद असा. ब्युटिफुल डिस्क्रिप्शन. पहिली कॅरेक्टरिस्टिक. तर बोला मी परमेश्वराच्या हृदयाच्या मागचो असं आहे. ह्या तुम्ही त्याच्यासाठी शिकता असाच गोष्ट तुम्ही लिहतालाच आणि हे तुम्ही स्वतः बोलाक सुरू करतालास. तुम्ही ती ह्या गोष्टींपासून स्वतःमध्ये काय करू पाहिजे, प्रज्वलित करू पाहिजे. लॉट ते गोष्टी ऑलरेडी तुमच्या आतमध्ये असत. तुमका
सो बॉम्ब असता, बॉम्बच्या आतमध्ये फुटाची ताकद असता, पण त्याका थोडी किटकिनकेची गरज असता. लॉर्ड, तर ऑलरेडी तुमच्या आतमध्ये हे चांगल्या गोष्टी असत, कारण परमेश्वरानं सांगितलं की नवीन नियममध्ये जे आम्ही इलं असं त्यांना एक असं हृदय देतलंय, एक मासा हृदय देतलंय, दगडाचे हृदय काढून टाकतलंय. प्रेज लॉर्ड, हालेलुया. पहिली कॅरेक्टरिस्टिक दाऊदाची की परमेश्वरानं त्याच्याबद्दल काय सांगितलंय, माझ्या मनाच्या मागचो माणूस. त्यानंतर जेव्हा ऐकले तेव्हा मी परमेश्वराला सांगितलं की परमेश्वरा, माझी सहायता करा की माझ्याबद्दल तुम्ही हे सांगू शकतास की जेव्हा मी तुमका स्वर्गात भेटतं. रोड दीज थिंग्स पहिल्यांदा ऐकलेलं आहे, कारण म्हाका हवा होता की माझं जीवन अशा प्रकारे हो गोया. कॅरेक्टर असत जे म्हाका खूप आवडतात, मी त्याच्या जीवनातून त्या गोष्टी उठवलेल्या आहे, मी माझ्या डायरीमध्ये लिहिलेलं आहे. प्रभू म्हाका ह्या जीवन होया असा. तर मी दाऊदाची चांगल्या गोष्टी उठवलंय, अब्राहमाचे उठवलंय, आयझॅकचे उठवलंय, त्यांचे उठवलंय, आणि मी माझं जीवन बनवलंय. प्रभू माझं जीवन म्हाका असा होया असा तुमका. तर तुम्ही तुमचं जीवन बनवू शकतास. तुमचं जीवन खायच्या दिशेमध्ये जाताला. प्रेज द लॉर्ड. खूप चांगल्या गोष्टी असतात शिकासाठी. त्यांनी सांगितलं की दाऊद काय असा, माझ्या हृदयाचा मागचो माणूस. कारण 2 सॅम्युएल चॅप्टर 8 14-15 NIV. त्यांनी एदोममध्ये शिपायांचे तुकडे बसवल्यान, पूर्ण एदोममध्ये त्यांनी शिपायांचे तुकडे बसवल्यान. सगळे एदोमी दाऊदाच्या अधीन झाले. जय जय जायचो, थंय तर यहोवा त्याका जयवंत करायचो. दाऊद जय जय जायचो, यहोवा त्याका थंय जयवंत करायचो. मध्ये लिहिलं असा, लॉर्ड गिव्ह डेव्हिड विक्ट्री एव्हरीवेअर ही वेंट. दाऊद एक एकटो असो राजा, त्याने खयचीच लढाई नाही हरलो. लॉर्ड एवढे पण लढाई दाऊदान लढलो, सगळे जिंकल्यान. चांगला जीवन नाही असा, जीवन नाही इच्छिनास त्याच्या पण त्रासात जिंकान बाहेर येतलास. हॅलो, दाविदान कधीच लढाई नाही हरलो, कधीच लढाई दाविदान नाही हरलो. पण लढाईत तो गेलो, दावीद काय होतो, जयवंतपेक्षा मोठं डिस्क्रिप्शन असा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तास जर आमचं डिस्क्रिप्शन असा, बायबल सांगता आपण जयवंतपेक्षा मोठे असो. तिसरा शमूएल 7 अध्याय 12 वचन. तर आपण शिकतो की दाविदाक आपण कशाक निवडलं. आपण दाविदाची क्वालिटी अजून डीपली बघतो. माझ्याकडे 7 असत दाखवसाठी. तेव्हा असं जेव्हा दाविदानं परमेश्वरासाठी घर बनवायची गोष्ट पण केल्यान, कारण त्यांनी सांगितलं की अरे बोललो की मला घर बनवायचं असा. परमेश्वरानं भविष्यवक्त्याक पाठवल्यान, सांगल्यान की तू काय घर बनवतलो. तर ह्या परमेश्वर दाविदाबरोबर बोलावतो भविष्यवक्त्याच्या द्वारे. त्यांनी सांगितलं जेव्हा तुझी आयु पूर्ण होतली, तुझ्या मेलेल्यांच्या सोबत होतलस, तेव्हा मी तुझ्या निज वंशाक तुझ्या मागसून उभो करून तुझ्या राज्याक स्थिर करतलय. एकमात्र राजा आपल्या वारिसाक जे आपल्या डोळ्यांच्या समोर बसलेलो बघल्यान, बाकी खयच्याच राजाकडे ह्या सौभाग्य प्राप्त नाही झाला. इज लॉर्ड, की गरजेचं असा की तुम्ही ह्या गोष्टीपासून शिका होयास की परमेश्वर सफलता कशा देता. तुम्ही गरीब नाही मारा शकनास. हो, मी गरीब मेलय की मी माझ्या मुलांका मोठं करतो की माझी मुलावरून माझा कर्जा उतरवतली. असफलतेचं जीवन असा. जीवनाची योजना नको बनव. त्याच तुम्ही मी स्वर्गाचं जीवन शिकतो. खयचं जीवन शिकतो. तर दाविदाक तर सौभाग्य प्राप्त होता की दाविदाने आपल्या डोळ्यांच्या समोर आपल्या वारसाक बघितल्यान. तिसरी गोष्ट, चौथी, जी खूपच इम्पॉर्टंट असा, त्यामुळे आपण करतो. तुका माहिती आहे की रॅप्चरची वेळ चालू असा, ती पण रॅप्चर होऊ शकता. त्याच्यानंतर संकटाचे 7 वर्ष येतली, 2 भाग असतले. सुरुवातीचे 3.5 वर्ष आणि नंतरची 3.5 वर्ष. नंतरची 3.5 वर्ष होतली तेव्हा बायबल सांगता की आपण लोक स्वर्गातून येतलो येशू ख्रिस्ताबरोबर, लढाई होतली येरुशलेमेत, आणि आम्ही ऑब्विसली जिंकतलो, आणि त्याच्यानंतर 1000 वर्षासाठी राज्य करतलो. तर ख्रिस्तनी गेल्या वेळेस आपला युअर लोवरचा सेगमेंट झालेला, त्यात आपल्या खूपच इंटरेस्टिंग गोष्ट दाखवल्यानी दाविदाबद्दल. आपल्याला माहिती आहे की त्यावेळी येशू राजा असतलो. प्रेज द लॉर्ड. येशू काय असतो तसं असताना येरुशलेम सगळ्यांवरती करतलो. पण येशूच्या जो राजा असतलो तो एक इंटरेस्टिंग व्यक्ती बघूयात आहे का. यिर्मयाह चॅप्टर 30. मी आपल्या परमेश्वर यहोवा आणि आपलो राजा दाविदाची सेवा करतले, जेका मी त्यांच्यावरती राज्य करूसाठी ठरवतलय. इंटरेस्टिंग मॅन. त्यांनी खयची लढाई हरलो, 1000 वर्षामध्ये पण राजा कोण बनतलो. इंटरेस्टिंग कॅरेक्टर. प्रेज द लॉर्ड. ऐकताच तुम्ही क्वेश्चन बघा. हेअर शिकेल 37
24 हाजो दास दाऊद तेंचो राजा असतलो. प्रेज द लॉर्ड. इंटरेस्टिंग माणूस स्टडी करतो का वाईट स्टडी करतो. तो माणूस 1000 वर्षात पण काय बनतलो असा राजा. प्रेज द लॉर्ड. आणि माझ्या स्टडीचं जसं मी तुमका पर्पज सांगितलंय, तुम्ही स्वतःच्या आतमध्ये त्या नेसेसरी बदलांका आणू शकता. तुमचा पण जीवन असा हो गोया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जाणना की खंयचो माणूस श्रीमंत असा पेक्षा बेटर की तो कसो श्रीमंत बनलो ह्या जाणना खूप चांगली बुद्धिमानी असा. जर तुमका ह्या समजतले कसा श्रीमंत बनला जाता, सफल बनला जाता, तर तुमचे सफलताचे चान्सेस वाढतले. जेव्हा तुम्ही हे गोष्टी शिकतास, मी सांगलं तुमकां 7 गोष्टी असत, डू दॅम एव्हरी डे. त्यांका प्रत्येक दिवशी करा. तुमचा पण भविष्य काय असतला दाविदासारख्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही गरिबीत नाही मरतलास, आजारात नाही मरतलास. प्रेज द लॉर्ड. तुमचं पण काय असतलो वारीस असतलो. तुमचं वारीस पण काय असतलो नाही की तुम्ही गरिबी मुलांसाठी सोडून जातलास. प्रेज द लॉर्ड. तुमची मानसिकता भारतीयांसारखी नसतली. अरे मुला वाढ, अरे मुला वाढ, तूच मोठं होऊन आमचं श्रवण कुमार बनतलस. म्हटले तुम्ही नाही कशाक दाऊद बनतास. प्रेज द लॉर्ड. तुमची स्वतःची वेगळी गोष्ट असा, आमची स्वतःची वेगळी गोष्ट असा. तसं तुम्ही ते गोष्टी करून बायबलमध्ये नको जागाक सुरू करू. श्रवण कुमारपणासाठी नको विचार करू. समजला तुमका. गॉट टू बी केअरफुल. ज्या समाजात आपण जगतो वेगळ्या प्रकारच्या सिद्धांतांवर भरलेलो असा. ते रोल मॉडेल वेगळे असत. गरिबीतून जोडलेले असत. तर आमका आपले रोल मॉडेल बघूचे लागतले. खयच्या गोष्टींका आपण ऐकतो, त्या गोष्टींका आपण ऐकवतो. प्रेज द लॉर्ड. तस तुम्ही इम्पॉर्टंट दाविदाची स्टडी खूप इम्पॉर्टंट असा. चला तयार असास. भाऊचा विचार तयार असास. तर चला चलूया पहिलो शमूएल 11 वचन. शमूएलाने यशक सांगितल्यान सगळे मुलं इली. बोललो नाही, छोटो तो रवलेलो असा आणि तो भेड बकरींका चरवता असा. शमूएलाने यशक सांगितल्यान त्याका बोलोक पाठव, कारण जोपर्यंत तो हय नाही ना आपण खावसाठी नाही बसतो. चला बघूयात आपण 19 वचन. शौलान दूतांकडे यशकडे पाठवल्यान आपल्या पुत्र दाविदाक जो भेड बकऱ्यांसोबत राहता माझ्याकडे पाठव. वचन बघितलं आपण. म्हणतलास की तुम्ही आमका काय दाखवू इच्छितास. मी तुमका दाखवू इच्छित की ह्यो मुलगो होतो कसो. पहिल्याच जाऊया. तुमका दाखवतो, तुमका समजतला. 11व्या इंटरेस्टिंग गोष्ट असा 11वा. तेव्हा शमूएलाने यशक सांगितल्यान माहिती जर आपण वाचलेलं शमूएलान शाऊलाक सांगलं की तुका सोडून कोणा दुसऱ्याक निवडल्यान असा. परमेश्वरान शमूएलाक पाठवल्यान जाऊन राजा निवड. पण शमूएलाक माहीत नव्हता की राजा कोण असा. शमूएलान त्याला घराकडे पाठवलं. कोणाच्या घराकडे. यशाच्या घराकडे. यशाच्या घराकडे जेव्हा तो जाय होतो भीती वाटावती. जर तो जातलो होतो तर शौल त्याला मारतलो. त्यांनी गोष्ट बनवल्यान. परमेश्वरान सांगल्यान तू गोष्ट बनव. तू कशासाठी जातं. भेट चढवसाठी जातस. तुमका तिथे काय होता उत्सव होतो. इस्रायलात भविष्य वक्त तुमच्या घराकडे भेट चढवक जेव्हा येता तो एक उत्सव असता. लॉर्ड पिक्चर बघा. काय बघा. पिक्चर. ते पिक्चरांना मग खूप गोष्टी समजतले. हा उत्सव चालू असा. काय चालू असा. भविष्य वक्त घराकडे इलो असा. हवन करूसाठी काय करूसाठी इलो असा. आणि सगळे लोक थंय असत. छोटो मुलगो भेड बकरींका चरवता. जो मुलगो उत्सवात सगळ्यात आधी नाचाक होय होतो तो रिस्पॉन्सिबिलिटीचं काम करता असा. मोठे उत्सवाचा आनंद घेतो आणि छोटो काम करता असा. दाऊद तसं खूप वेळ असताना ओ पास्टर, हो आज तर क्रिसमस हा पास्टर, आमका नाचक नाही भेटताला काय हरकत नाही. मी तुमका दाऊदासारखं ट्रेन करतो. प्रेज द लॉर्ड. इट्स इम्पॉर्टंट. खूप वेळाच्या मजेची गोष्ट असते. सगळे लोक मजाच घेऊक बघतात म्हणते. पण दाऊद असं नव्हतं. घरात फंक्शन चालू असा. घरात मस्ती मजेचं वातावरण असा. ह्यो दाऊद आपले बकरींका चरवता. त्या दाऊदाचं चरित्र असा. आणि हयसर 19 वचन मी कशाक दाखवलंय. कारण ह्याच्यानंतर काय झालं. दाऊदाचा अभिषेक केला गेला आणि बोलला गेला की ह्यो राजा असा. 19 वचनात जाऊया आता. 19 वचनात दाऊदाचा अभिषेक झालेलो होतो. काय झालेलो होतो. त्यामध्ये विचार करा. घरात उत्सव चालू असा आणि छोटो मुलगो करता बकरींका चरवता असा. बाकी सगळे घरात मोठे मधले. वॉट अ मॅन. काय माणूस होतो ह्यो. प्रेज द लॉर्ड. चरित्राची सुंदरता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तेव्हा शौलान दूतांच्या हातात त्याच्याकडे सांगणा पाठवल्यान आपल्या पुत्राक दाविदाक जो भेड बकरींच्या सोबत राहता ह्यो राजा बनल्यानंतर पण खय होतो.
भेड बकरीन बरोबर. काही लोक मम्मी ते का आपल्या घर देतात ते म्हणतात घरासून माझ्या निघान जा. म्हटलं ह्यो होयचो राजा असा. लॉट तो सगळ्या बहिणींका निघान जाऊ सांगता, निघ 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 निघ, ह्या आता घर माझा असा. म्हटलं ह्या खयचा चरित्र असा. जरासो पैसो मिळालो चरित्र बदलला. सर ह्यो मुलगो 17 वर्षाचो मुलगो राजा बनलो आणि ह्यो आपला काम करता असा. त्याच्या डोक्या हवेत नाही गेला असा. जरी थोडासा जरी आता तरी ते हवेत जातात. मित्र म्हणते सून सुंदर तर बहिणीची छाती चढान जाता. तर आमची सून ऐश्वर्या राय म्हणते मुलगो अभिषेक बच्चन नाही असा थोड्या दिवसात पळान जातली असा. मी लिहून देत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या लग्न जास्त टिकणारा नाही असा. हालेलुया. इम्पॉर्टंट ब्युटिफुल थिंग शिका दाविदाकडसून. दाविदाकडे काय होता ह्यो ताना बघी होतो की मस्ती मजाक. पहिल्यांदा काय दिसा होती रिस्पॉन्सिबिलिटी. जर तो ह्यो नाही की तो मस्ती मजाक नाही करी असतलो. पण जेव्हा घरात उत्सव चालू असा कोणाक तरी रिस्पॉन्सिबिलिटी निभावची असा ती सगळ्यात छोट्यान घेतल्यान. त्या करून बघा घरात कधी असा होता काय कोणाक बोला की हो का मुला बाहेर उभं राहून पाणी भरूचा असा. मम्मी मीच कशाक भरू, अजून कोण भरू शकता काय. पण दाऊद, दॅट्स वॉज दाऊद इज अ लॉट. हालेलुया. ऐकतास काय. पहिली कॅरेक्टरिस्टिक चांगला आहे काय वाईट असा. लिया फोन घेऊन मोबाईल फोन बरोबर नव्हतो तो. त्याकडे मस्ती नाही करी होतो. टीनेजरांका वाटतं की त्यांचा वय असा मस्ती करूचा. 17 वर्षात तो ह्यो काम करी होतो. 17 वर्षात वडिलांकाच नाही माहिती असा का माहित नाही आपल्या मुलांका काम शिकवचं असा. जर तुम्ही दाविदाच्या वडिलांकडे बघला असता दाविदाचे वडील पण बुद्धिमान होते. तर जेव्हा ते म्हणतात माझ्या मुला बुद्धिमान हो, तुम्ही म्हणते अंकल तुमका पण होचं लागतला. तुमका पण बुद्धिमान होचं लागतला की तुम्ही आपल्या मुलांका योग्य गोष्टी शिकवू शकतास. तुम्ही बुद्धिमान नसताना एका चांगल्या मुलाची आशा नाही करू शकनास. मुलाचा घरात शिकतं तर त्यांच्या आत्मसून काढणं असंभव असतं. पासून त्यांचा संगोपन माणसाकडसून त्याच्या आत्मधलं संगोपन नाहीच काढू शकणार. इम्पॉसिबल. जोपर्यंत तो माणूस आपल्या डोक्यात पूर्णपणे बदलूचा प्रयत्न नाही करीत संगोपनाक दूर करणं खूप कठीण असा. खयची वस्तू संगोपनाक तुमच्यापासून दूर करू शकता आणि ता असा परमेश्वराचं वचन आणि नवीन जन्मला. पण त्याच्यासाठी तुमका खूप मेहनत करूची लागतली. बायबल सांगता आपल्या डोक्यात बदल. प्रेज द लॉर्ड. तुमका तुमचं संगोपन त्या संगोपनचा परमेश्वराच्या वचनापासून मेळ नाही खाना. तुमका ते संगोपनाक शोधूचं लागतं आणि वचनाच्या हिशोबाने बदलूचं लागतला. प्रेज द लॉर्ड. सो इम्पॉर्टंट. हालेलुया. हालेलुया. त्याला पहिलो शमूएल 16:18 पण समजलो तुमका काय होता. रिस्पॉन्सिबिलिटी काय होती. जग सांगा उत्तरदायित्व जबाबदारीपासून पळा नको. तो झोपलेलो नव्हतो. 17 वर्षाचा मुलगा झोपलेलो नव्हतो. त्याला जबाबदारीचा काम करी होतो. जबाबदारीचा 8 मुलांमध्ये 7 मोठे थंय मजा मारतात. तो काम करता असा. ब्युटिफुल. लॉर्ड. शमूएल 16:18 तेव्हा एका तरुणाने उत्तर देऊन सांगितले मी बेतलेहमवासी येशीच्या पुत्राक बघितलं असं जो विणा वाजवणं जाणता, जो वीर योद्धा पण असा, जो बोलण्यात बुद्धिमान आणि रूपवान पण असा. मी म्हटले व्हॉट. त्यांची गोष्ट सांगतोय. त्यावेळेला सांगता की शौलाच्या वरती एक वाईट आत्मा यायची. शौलाक त्रास होतो. शौल कोणतरी शोधी होतो. कोणतरी भेटात. शौलाच्या मंत्रिमंडळात एक व्यक्ती असा तो दाविदाच्या विषयात ह्या सगळं सांगता असा. मी म्हटले ओ व्हॉट. माणूस पूर्ण राज्यात फेमस होतो. मंत्रिमंडळात पण दाविदाची क्वालिटी माहीत होती. मंत्रिमंडळात आगत एका तरुणाने उत्तर देऊन सांगले ऐक बेतलेहमवासी येशीच्या पुत्राक बघितलंय. विणा वाजवणं जाणता. युद्ध जा करी हो त्याच्यात काय होतो एक्सिलन्स. योद्धा पण असा. बघा त्याची गोष्ट ऐका तुम्ही. गोष्ट कोण ऐकवता असा. राजाचा मंत्री. दरबारात लोक इथून कोणतरी माणूस 17 वर्षाच्या मुलाची गोष्ट. इज अ लॉट. इज इम्पॉर्टंट. आपण तुम्ही काय करत असता काय करा चांगल्या प्रकारे. त्याला नीतिवचन 22 अध्याय 29 वचन. जर तू अशा पुरुषाक बघशीत कामकाज करण्यामध्ये निपुण असात तर तू राजांच्या बरोबर उभं राहतलो. छोट्या लोकांच्या बरोबर नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दाऊद काय होतो कामकाज करण्यामध्ये निपुण. त्याचं नाव काय होतं राजांच्या समोर. नको सांगू की ओ मला कोण नाही बघणार की मी माझ्या कामाक चुकीच्या प्रकारे करतलंय. नाही 1000 वेळा नाही.
परमेश्वराचा जो तुमका बघता असा, तुम्ही आपल्या कामाक चांगल्या प्रकारे करतास आणि जेव्हा त्यांनी बघितल्या नसा चांगल्या प्रकारे करतास, तुमचं नाव राजांच्या समोर बघूक सुरू करतलो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ऐकताच तुम्ही खूप लोक सांगतात की अरे मी कशाक चांगला काम करू, कशाक नाही चांगला काम करूचास. आम्ही वेगळ्या प्रकारचे असो, आम्ही स्वर्गच्या राजाचे असो. तू असो माणूस बोललो तू कामकाजमध्ये निपुण असात, तू राजाच्या समोर उभं राहतलो. या वचनात होताना तुमका दाखवलंय जीवनात नाही दाखवलंय. त्याची गोष्ट काय होती त्याला परत एकदा बघूया. तुम्ही काय बघितलास जो कामकाजमध्ये निपुण होता. दाविदाची गोष्ट बघा. मी लेमवासी पुत्र बघितलंय जो विणा वाजवणं जाणता, वीर योद्धा पण असा, जो बोलण्यात बुद्धिमान आणि रूपवान पण असा, आणि यहोवा त्याच्या बरोबर राहता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. तर असं नाही व्हायचं की कोण नाही बघणार तुमचं काम, तुम्ही चुकीच्या प्रकारे करतास. बोलू नाही आता काम चांगल्या प्रकारे कशा करूया, कोण बघणार तर नाही असा तो पट्टी लावूया. प्रभू बघता, तू बघता. कारण असं की भरपूरचे लोक परमेश्वर घालवतात. शुड हॅव दॅट रेप्युटेशन. तुमची ख्याती असा होई, प्रसिद्धी असा होई की तुम्ही जाणले जातालाच ह्या क्वालिटीजसाठी. प्रेज द लॉर्ड. तो देश जाणीव होतो. काय जाणीव होतो? 17 वर्षाच्या मुलाची क्वालिटीज. नेक्स्ट 21. येशेन तिचा बोज घेतलेलो गाढव, कुप्प्यासून दाखरस आणि बकरीचो एक मूल घेऊन आपल्या पुत्र दाविदाच्या हातासून कडे पाठवले. मी तुमका सांगितलेलं आहे ना, वडील पण बुद्धिमान होते. बुद्धिमान वडील का माहिती की मुला राजाकडे पाठवते, खाली हात नाही पाठवचा असा फोन घ्यावा. पुढच्या तुम्ही बघताला ज्या दाविदाक त्यांनी आपल्या भावांसाठी जेवण घेऊन पाठवलेले आहे, त्यांनी सगळ्यात आधी सेनापतींसाठी पाठवले. त्याला माहित होता की जर मी फील्डमध्ये युद्धात त्या जागेवरती मुलांसाठी जेवण पाठवलंय, सेनापतींका नाही पाठवलं तर सेनापती खाऊन टाकतले. बुद्धिमान वडील. प्रेज द लॉर्ड. एकतास काय बाबा माझं मुलगो अर्धवट असा, ते सरळ बोला आपलं प्रचार नको करू. हालेलुया. 21. आणि दाऊद शौलाकडे जाऊन त्याच्या समोर उपस्थित राहावं लागलो. शौल त्याच्यावरती खूप प्रेम करू लागलो. तो हत्यार धुणार झालो. मोशन म्हणजे दाविदाक सेवा करत होती. बोललो कशाक गेलेलो होतो विना वाजवसाठी, पण त्यांनी त्याचं काम पण एवढ्या चांगल्या प्रकारे केल्यान शाऊलाचो काय झालो, हत्यार धुणारो. त्यावेळी हत्यार धुणारा सगळ्यात मोठा सन्मान होतो. राजाचं जीवन कोणाच्या हातात होतं? हत्यार धुणाऱ्याच्या हातामध्ये. दाऊद पहिल्यांदा खय पोचलो राजाच्या दरबारात, आणि नंतर काय झालो राजाचा नंबर 1. लॉर्ड, हालेलुया. त्याला माहित होता अभिषेकाची सेवा करूची लागता. तुमका अभिषेक होयो असा तर सेवा केल्याशिवाय नाही भेटायचो. सेवा करण्यापासून जो अभिषेक ट्रान्सफर होतो तो खायच्या अजून प्रकारे नाही होऊ शकणार. इज द लॉर्ड, हालेलुया. दाऊद शौलाच्या समोर त्याच्यासमोर जाऊन उपस्थित राहावं लागलो. त्याच्यावरती खूप प्रेम करू लागलो. जो हत्यार धुणारा झालो. पर एक प्रेज द लॉर्ड, पर एक प्रेज द लॉर्ड. काय पोचलो राजमहालात. महलमध्ये पण काय झालो नंबर 1. परमेश्वराच्या सगळ्या महान लोकांची गोष्टी बघा, ते सगळे असेच होते. बघा, योसेफाक बघा, प्रत्येक जागेवर काय बनत गेले नंबर 1. ते सगळ्यांच्या जीवनात तुमका हे सगळ्या गोष्टी भोगवतोय, तुमका दाविदाच्या जीवनात मी दाखवतोय. खूप रिस्पॉन्सिबल होते. माहित होतो की सेवा करूचो अर्थ काय असा. माहित आहे की चर्चमध्ये झाडू मारूचो अर्थ काय असा. सेवामध्ये चांगले व्हा. तिमोथीकरांचा अध्याय 3 वचन. दासत्वाच्या खाली असत आपल्या स्वामी खूप आदराचे योग्य जाणून घेऊ होय. काय सांगतात दासत्वाबद्दल? जे नोकरी करत असत आपल्या स्वामी खूप मोठ्या आदराचे योग्य जाणू होय. तो आपल्या बॉसशी सकाळी संध्याकाळी तो खडूस करा 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 हे बघ. त्या आशिष खैसून येता. तुम्ही आपल्या बॉसची वाईटपणा नाही बघू शकणार. तू ख्रिस्ती असा दे किंवा नॉन ख्रिस्ती असा दे, डू दॅट. जी गोष्टी असतात जे जगातल्या गोष्टी करतात माका तुमका नाही करूचा असा. जास्तच्या खाली असत ते आपल्या स्वामी मोठ्या आदराचे योग्य मानू होय. परमेश्वराच्या नावाची आणि उद्देशाची निंदा नाही होई. इज द लॉर्ड, हालेलुया. दाऊद. जर तुम्ही दाऊदाचं जर आपण पुढे बघतलो, पण मी सांगतोय दाऊदाच्या मागे पडलेलो. दाऊदान कधीच शौलाच्या विषयात एक शब्द पण नाही सांगितले. आपण पुढे जातलो पुढच्या संडे कधीच नाही बोललो तो. 2 वचन. ज्यांचे स्वामी विश्वासी असत त्यांना ते भाव असल्या कारणाने तुच्छ नको जाणू. काही लोक याच्या अपोजिट असत.
कोणाकडे ख्रिश्चनाकडे जर काम करू पाठवलं तर अजून अर्धा काम करतले. आता ख्रिश्चन भावाचा टेन्शन ना, अजून अर्धा काम करतात. पण सगळं जेव्हा जेव्हा लोक चर्चचे स्टाफ बनून येतात तेव्हा त्यांना मी अजून वेगळं वाटतं. चर्चचा काम स्टाफ बनून कसे येतात, जर पास्टरच असत काम भेटताला समजलं की हे पास्टर दुसरेच निघाले, म्हणतात पास्टर असे कशा असत हयसून. स्वामी विश्वास त्यांना ते भाऊ असं करणार तुच्छ नको जाणू गये, पण त्यांची अजून पण सेवा करू गये. प्रेज द लॉर्ड. लाभ उठवणारे विश्वासाने प्रेमी असत, म्हणजे तुम्ही अजून सेवा करता असं लाभ आपण कोणाक होता तुमच्या चर्चमधले भावांका. विश्वासीकडे नोकरी जर भेटली थंय तुम्ही अविश्वासीपेक्षा जास्त मेहनत करा. लोकांचा उलटा असा, काळजे पडतात ते चांगले असत, ते माझे मूल असस माझे मुलगो असस ते या काय असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सांगा सेवा तो पॉइंट. शमूएल 17 अध्याय 15 वचन. दाऊद बेथलेहममध्ये आपल्या पित्याची भेड बकरींका चरवसाठी शौलाकडसून येणा जाणा करी होतो. शौल जगाच्या समोर राजा बनलेलो होतो. दाऊद काय होतो राजदरबारात पण काय होतो नंबर 1. जेव्हा पण संधी गावायची तो घराडे जाऊन आपला काम करायचो. तो आपल्या भेड बकरींका चराई होतो. कोणाक सांगू जात नाही लागायचा की ते काय करूचा असा. कायम माहीत होतं स्वतःच की ते काय करूचा असा. तो कायम योग्य करायचो, कोणी त्याला न सांगता. काहीच बायबलमध्ये तुम्हाला नाही दिसायचं की येशेन दाविदाक सांगितलं की दाविदा भेड बकरी चर सांगतला. राजाच्या घरातून मुलगो इलो असा ते काय होतला मुला लिंबू पाणी पितलच. राजाच्या घरातून मुलगो इलो असा असो इलो असतलो दाखवता 7 लोकांका मी असं कोण ते बे कोण असं मी आता ए मोठ्या भावा असं म्हटलं काय मका का असं. नो फॉरगेट हू यू आर. तुम्ही कधीच नाही विसरणार की तुम्ही कोण असास. मी आजपर्यंत नाही विसरले मी कोण असं. कॉलेजचे जे सिनियर असतात त्यांना मी आजपर्यंत मी सर म्हणतोय की ते माझ्याकडून प्रार्थना करतो की जणांना तर मी नोकरी देते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तरच तुम्ही मनात काहीच घमंड नव्हतं. बघताच तुम्ही त्याच्या घरातून राजाचा नंबर 1 जाता असा भेड बकरींका चरवसाठी. बाप नाही असं जो मुलाशी लढतंय भांडतलंय लढ जे म्हणा त्याला तोंडात मारतलंय गपचूप राहायचं. बाप असतं जीवनभर बाप राहतलंय डोक्यावर नको चढांचा. प्रेज द लॉर्ड. नाही की मग घमंड असा. मी नाही इच्छा नाही की तुम्ही ज्या गोष्टींमध्ये फसा व्हायास. मका बाबाला असून माहीत आहे का किती खतरनाक असा. जाऊन बेथलेहममध्ये आपल्या पित्याची कोणाची भेड बकरींका चराई होतो. राजाकडसून इलो जाता बॅग ठेवला आणि काय जाता बकरींका चरवसाठी. प्रेज द लॉर्ड. असास तो जेवण तुम्ही नाही इच्छिनास तुम्ही राजाकडे पोचतालास आपण खर्च लागता ना. हालेलुया. ओके 6व्या 25 इस्रायली पुरुष सांगू लागले ह्यो जो वेळ होतो तो आपल्या भावांका भेटा गेलो थंय तो आरडा गेलो यात. इस्रायली पुरुष सांगूक लागले त्या पुरुषाक बघितलो तो येता असा तिथंच तो इस्रायलांका ललकारूसाठी निघान येता असा. जो कोण त्याका मारतलो त्या राजा खूप धन देतलो आणि आपल्या मुलीचा विवाह त्याच्याशी करतलो. त्याच्या पित्याच्या घराक इस्रायलला स्वतंत्र करतलो. नेक्स्ट दाऊदान त्या पुरुषांका त्याच्या आसपास उभे होते त्याका विचारल्यान तो या पोलीस त्यांना मारून इस्रायलाचे नामदार एक दूर करतलो. त्यासाठी काय केला त्याला तो खतना न केलेलो पुरुष तर काय असतो जिवंत पुरुषाच्या सेनेक ललकारतलो. बहुत काय होतो एक चॅम्पियन त्या दुसऱ्यांसाठी लढा येत होता. प्रेज द लॉर्ड. दुसऱ्यांसाठी लढा येत होता. फक्त आपलाच नाही विचार करी होतो आपल्या कुटुंबाचा विचार करी होतो पूर्ण देशाचा विचार करी होतो. इच्छित होतो तो दिसून पळा शका होतो वर्षाचा होतो. त्याचा टॅलेंट कोणाक नाही माहीत होता. आपलं टॅलेंट होतं कधी नको करू. आपल्याकडे टॅलेंट होता. दाऊद कोणा हरवणार असतो फलिस्त्याक नाही दावीद स्वतःच होतो तो आपल्या टॅलेंटाक सांगी होतो. तुमका गोष्ट आठवता दाऊद आणि शौलाचे मधली. दाविदान थंय बोललो शौलाकडे घेऊन गेलो बोलत मिळालो एक माणूस जो गोलियाताक मारूचो विचार करता. शाऊलान सांगल्यान भाऊ तू काय मारतलं बस लढाक जातं तो लहानपणापासून लढता असं. दाऊदन पण आपलं टॅलेंट नाही बोल्यान दाखवते काय झालं. पहिल्यांदा मी कोणाक मारलंय वाघाक मी कोणाक मारलंय अस्वलाक. तो आपल्या टॅलेंट लपय नव्हतो
आपलं टॅलेंट नको लपवू. जा तुम्ही परमेश्वरासाठी करू शकतास त्या काय करा. दाऊद तो चॅम्पियन होतो. आपला सगळा काय परमेश्वराक देऊ इच्छितो. त्याका सगळ्या दुसऱ्यांची चिंता होती. तो रिस्क टेकर होतो. काय होतो? रिस्क टेकर. रिस्क. प्रेज द लॉर्ड. ऐकतास काय? हॅलो, तुम्ही काय बना चॅम्पियन. काय बना प्लस पास्टर मी आज कसं चॅम्पियन बनतले. माझ्यासमोर कोण लढासाठी नाहीच असा. तुम्ही कसे चॅम्पियन बनता? गुडघ्यांवरती जाऊन त्यांसाठी मध्यस्थता करून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लस तुम्ही आम्ही चॅम्पियन कसे बनतो? गुडघ्यांवरती मध्यस्थता. जेव्हा चर्चमध्ये प्रार्थना होता, जेव्हा आम्ही तुमका सेलेटर बनवलं, तुमका सांगितलं प्रार्थना करा, मी गुडघ्यांवरती मध्यस्थता करतास, इंटरसीड करतास. तुम्ही पण काय झालास? दाविदासारखे चॅम्पियन. आज जो तुम्ही सुवार्ता ऐकतास ती कोणासाठी कोणीतरी तुमच्यासाठी प्रार्थना केलेली. आज तर तुम्ही वचन समजू शकतास. कोणीतरी तुमच्यासाठी प्रार्थना केलेली आहे. मीच केलंय. आठवड्याभर प्रार्थना करते की संडेचा मी सांगू येतलंय, चुपचाप ऐकतालास. मी गपचूप बसान ऐकतास. कारण म्हाका समजण्यासाठी कदाचित टाइम नाही लागायचो. तर तुमका समजण्यासाठी किती टाइम जाता असा. मी इच्छितलंय तर माझा ह्या ज्ञान माझ्याकडे ठेवू शकतोय. त्या टॅलेंटला पाहू शकतोय. काय येतं आणि काय नाही येणार. नुकसान कोणाचं होतं? तुमचं. माका सांगूच लागतला. माका ज्ञान शेअर करूचा लागतला. तो काय असता? चॅम्पियन. दुसऱ्यांसाठी लढता, दुसऱ्यांसाठी जगता. जग असं नाही असा. सांगताला आपापला बघा, आम्ही जगाचा बघतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कशाक आम्ही प्रार्थना करतो? तुमका वाटतं आम्ही आजारी पडतलोय? तुमका वाटतं मी वॅक्सिन घेतलं असं? तुमका कोण वाटतं भारतात कोण मास्क घालू शकता? बेटर जेलमध्ये जातले पण मास्क नाही घालूचे. तुमका माहिती आहे जेलमध्ये मी जास्त खतरनाक असं आहे. पण माहिती आहे असं. हालेलुया. हालेलुया. तस तुम्ही काय बनतास? चॅम्पियन. बाजू सांगा चॅम्पियन. 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 शेवटचा असा 7व्या अध्याय 36 वचन. दाविदान सांगितल्यान गोष्ट सांगितलेली ना. आता दाविदान सांगितल्यान यहोवान म्हाका वाघ आणि अस्वल दोघांच्या पंजापासून वाचवल्यान. तो म्हाका त्या बलिष्ठाच्या हातासून पण वाचवतलो. शौलान दाविदाक सांगल्यान जा, यहोवा तुझ्या बरोबर रावतलो. दाविदान बलिष्ठाक सांगितल्यान तू तर तलवार भालो हा घेऊन माझ्याकडे येतं. तू सेनाच्या यहोवाच्या नावात तुझ्याकडे येतोय. इस्रायल सेनेचा परमेश्वर असा एकाच तू ललकारला असस. मध्ये परत जाऊया. काय ते दाखवू इच्छितय. दाविदान त्या पुरुषांका विचारल्याने त्याच्या बाजूबाजूक उभे होते. विचारल्यान जो त्या बलिष्ठाक करून इस्रायलांची नामधराई दूर करतलो, बदनामी दूर करतलो, ते काय केलं जाताला? कथनारा हित बलिष्ठी काय असा? जिवंत परमेश्वराच्या सेनेक ललकारतलो. शिकडे काय होती? परमेश्वराची भाषा. लॉर्ड. काय होती? आत्म्याची भाषा. तो माणसांसारखं बोला नव्हतो. माणसांसारखं बोला नाही शकनास. परत मरतो पास्टर निघान गेली. त्याची भाषा असा. तुमच्याकडे काय असाक लागतली? आत्म्याची भाषा. तुमच्या भाषेवरती ध्यान द्यायचं लागतला. काय तुम्ही बोलता सकाळपासून संध्याकाळपर्यंत. लँग्वेज ऑफ जीसस क्राइस्ट. ख्रिस्ताच्या भाषेक शिका. ख्रिस्ताच्या भाषेत तुमका 3 गोष्टी दिसून येतले. प्रेम, विश्वास आणि आशा. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची भाषा असा. देवा जेव्हा तुमचं तोंड उघडात दिसाने येतला प्रेम. काय दिसाने येत? विश्वास. काय दिसाने येत? आशा. प्रेज द लॉर्ड. तर तुम्ही भाषेवरती ध्यान द्यावा. त्याकडे काय होती? आत्म्याची भाषा. आत्म्याची भाषा. आत्म्याची भाषा. तो कथनारीत बलिष्ठी काय असा? तो जिवंत परमेश्वराच्या सेनेक ललकारतलो. प्रेज द लॉर्ड. ह्यो माझा काय बिघडवतलो? त्यापेक्षा मोठं असंय भाषा. केअरफुल तुम्ही काय बोलतास. नको बोला. जर बोललास तर चुकीच्या गोष्टी दिसाने लागतले. लॉर्ड. 30 दाविदान सांगल्यान यहोवा जेणे म्हाका वाघ आणि अस्वलाच्या दोघांच्या पंजापासून वाचवल्यान त्या बलिष्ठाच्या हातापासून पण वाचवतलो. दाविदान सांगितल्यान काय विचार केल्यान? भाषा की मनातले विचार. दाविदाकडे भाषा होती आणि दावीद काय करी होतो? बोला होतो. प्रेज द लॉर्ड. दाविदान बलिष्ठाक भेटायच्या आधीच आपल्या शब्दांनी त्याला हरवलेल्यान. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेव्हा आपण प्रार्थना करतो आम्ही म्हणतो ओ तीच सरकार आमच्या समोर उभे नाही राहू शकणार. माहिती आम्ही कायच म्हणतो? आम्ही काय केलो? आम्ही त्याची ताकद घेतला असं. लॉर्ड. हालेलुया.
ऐकलं तुमका कशाक प्रार्थना करूची गरजेची असा. तुम्ही प्रार्थना नाही करता, तुम्ही त्या त्रासात फसतलास कारण तुम्ही त्या त्रासांका पहिल्यांदाच प्रार्थनेमध्ये आपल्या भाषेन हरवलास नाय आसास. ही पहिली आत्म्यामध्ये असा, मग शरीरामध्ये असा. विधान गोलियाताक भेटाच्या आधीच हरवलेले आपल्या भाषेन सगळ्या सामर्थ्यात त्यांनी काटलेले लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही पहिल्यांदा इलास तर आम्ही तुमचं स्वागत करू इच्छितो. उभे राहू शकतास तर तुम्ही पहिल्यांदा इलासास. या प्रार्थनेक माझ्या मागसून बोला, तोंडान बोला, आपल्या हृदयाने विश्वास करून. हे प्रिय परमेश्वरा, विश्वास करतोय जिवंत परमेश्वराचा पुत्र येशू ख्रिस्तात. विश्वास करतोय की तो माझ्यासाठी मेलो आणि परमेश्वरान तेका तिसऱ्या दिवशी मेल्यातून जिवंत केल्यान आणि तो कायमसाठी जिवंत असा. मी आजपासून घोषणा करतोय की येशू ख्रिस्त जिवंत परमेश्वराचो जिवंत पुत्र, माझो प्रभू असा, माझो स्वामी असा. विश्वासाच्या द्वारे आपल्या आतमध्ये परमेश्वराच्या जीवनाक ग्रहण करतोय. आजपासून मी वाचला असय, आजपासून माझा उद्धार झालो असा, मी नवीन जन्मला असय. धन्यवाद परमेश्वरा, वाचवसाठी, नवीन जीवन देऊसाठी. तुझ्या नावात आमीन. प्रेज द लॉर्ड. तुला टाळी वाजवू शकतास यांच्यासाठी. आपण पुढे जा. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतोय. प्रार्थना करतो तुमच्या प्रत्येक मुलासाठी. आपला येशू ख्रिस्त आपला जीवन दिल्याने असा प्रार्थना करतोय. येशू ख्रिस्ताचं नाव यांच्यावरती कायमसाठी बनान राहतो येशू ख्रिस्ताच्या नावात. यांच्यावरती काय गती करणार येशू ख्रिस्ताच्या नावात. मी नेमका आशीष देतोय तुमच्या बुद्धीन, तुमच्या अनुग्रहान, आशेन, तुमच्या आत्म्याच्या द्वारे बनान राहतले आशिषित असत. येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. थँक्यू. बसू शकतास. परत एकदा आपण यांच्या टाळी वाजवू शकतो. ही वेळेसा आपली भेट, आपले दशमांश, आपली पार्टनरशिप आपण देतो आणि त्या देऊ शकतास. ही वेळेस आपण परमेश्वराची आराधना करतलो. वेलकम इन हेल्प अस. प्रभु मका आशीष देत असा आता या क्षणी. ते का मी अनुभव करतय, तिच्या समोर झुकतय. मी कदाचित या नाही सांगू शकत, सकाळ त्याने माझ्यासाठी केलं नसा. पण प्रभु मका आशीष देत असा आता या क्षणी. प्रभु मका आशीष देत असा आता या क्षणी. ते का मी अनुभव करतय, तिच्या समोर झुकतय. मी कदाचित या नाही सांगू शकत, सकाळ त्याने माझ्यासाठी केलं नसा. पण प्रभु मका आशीष देत असा आता या क्षणी. प्रभु मका आशीष देत असा आता या क्षणी. ते का मी अनुभव करतय, तिच्या समोर झुकतय. मी कदाचित या नाही सांगू शकत, सकाळ त्याने माझ्यासाठी केलं नसा. पण प्रभु मका आशीष देत असा आता या क्षणी. पण प्रभु मका आशीष देत असा आता या क्षणी. पण प्रभु मका आशीष देत असा आता या क्षणी. आता या क्षणी. प्रार्थना करतलो आपण भेटीसाठी. धन्यवाद देतो परमेश्वरा. हे भेट, हे दशमांश, बीज पार्टनरशिप आणूचा अवसर देऊसाठी तुमच्या आत्म्याच्या द्वारे पवित्र असा आम्ही दिलं. याच्या वाढलेल्या फळांका आम्ही ग्रहण करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. या भेटींवरती तुमच्या आशीषांचं आव्हान करतो आणि घोषणा करतो. भेट पुढे वाढता असा, रिलेशनचा नियम ह्याच्यावरती चालू असा, तुमच्या राज्यात पुढे वाढवता असा.
येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. प्रेज द लॉर्ड. काय अनाउन्समेंट असत? 11 आणि 12 जूनला असा आमचा म्युझिक आणि आर्ट्स फेस्टिवल. प्रेज द लॉर्ड. मी सी द प्रोमो बघू शकतो. एन्जॉय इट. अकरा आणि 12 जूनला असा म्हणतलाच लॉकडाऊन असा, पण आमची भाषा आणि आमचा प्रोग्राम असा तो लॉकडाऊनला संपाचा लागतला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कडे आपली भाषा असा. काय असा? भाषा. आमचं मन बोलतं, आमच्या हिशोबाने चालतं. प्रेज द लॉर्ड. सो त्याच्यानंतर मेपर्यंत आम्ही 10 लाख कॉपीज वाटतो. ते एक महिन्यात आम्ही 300 पेक्षा जास्त भाषेमध्ये सेट करू इच्छितो. त्याच्याकडे पण पार्टनर्स रेस करतो. टीओ आणि जी डिटर्जंटची रॅप्सोडी असा ते पण आम्ही पार्टनराइज करतो. वॉच दिस प्रोमो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाइबल कहती है, इसलिए तुम जाओ और सारे देशों को सिखाओ और उन्हें पिता और पुत्र और पवित्र आत्मा के नाम में बपतिस्मा दो और उन्हें सब बातें जो मैंने तुम्हें आज्ञा दी हैं मानना सिखाओ, और देखो मैं जगत के अंत तक सदा तुम्हारे साथ हूँ. भारत की कुल जनसंख्या 136 करोड़ से भी अधिक है, जहाँ पर 447 से भी अधिक बोली जाने वाली भाषाएं हैं. 31 मई 2021 तक हम पूरे भारत में 10 लाख वास्तविकता संग्रह की प्रतियां बांट रहे हैं और भारत के हर जिले में 200 वास्तविकता संग्रह की प्रतियां बांट रहे हैं. भारत की 20 से भी अधिक भाषाओं में हिंदी, मराठी, इंग्लिश, गुजराती, तेलुगु, तमिल, कन्नड़ा, पंजाबी, बंगाली, अस्सामी, मलयालम, कोंकणी, ओडिया, राथवी बरेली, डोंगरी, मणिपुरी, नागामीज, मिजो, घरवाली, छत्तीसगढ़ी. भारत में 42 करोड़ से भी अधिक टीनेजर्स और 16 करोड़ से भी अधिक बच्चे हैं. हम भारत के हर टीम्स और हर बच्चों के पास पहुंच रहे हैं हमारे टीवो और अर्ली रीडर्स के साथ, और हम 5000 टीवो और 10,000 अर्ली रीडर्स हर महीने बांट रहे हैं हिंदी और इंग्लिश भाषा में. हम तैयार कर रहे हैं 5000 नए पार्टनर्स 31 मई 2021 तक 200 कॉपीज के साथ, और हम तैयार कर रहे हैं 300 पार्टनर्स हर महीने 300 भाषाओं के लिए 5,000 रुपए की पार्टनरशिप के साथ. आज ही एक पार्टनर बन जाइए वास्तविकता संग्रह, टीवो और अर्ली रीडर्स के साथ में. आप पार्टनरशिप कर सकते हैं 10 कॉपीज, 20 कॉपीज, 50 कॉपीज, 100 कॉपीज और 1000 से भी ज्यादा कॉपीज के साथ. अधिक जानकारी के लिए संपर्क करें. Praise the Lord. Hallelujah. ताली बजा सकते हैं. जाऊ शकतास. सो जॉईन अस. आमच्यासोबत मिळा वाढासाठी देशाक योग्य रस्तो दाखवसाठी. जर तुम्ही सेल्स सिस्टमचे पार्ट नाही असास, आजच सेल्स सिस्टमचे पार्ट बना. जर तुम्ही आपला फाउंडेशन स्कूल सुरू नाही केला असास, आजच आपला फाउंडेशन स्कूल करा. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर आमची 23 ऑनलाईन चर्च असत. तेलुगू, तमिळ, गुजराती, कन्नडा, इंग्लिश चिल्ड्रन चर्च, छत्तीसगढी, बरेली, बहिरांसाठी प्रोग्राम, तमिळ, मराठी, पंजाबी, नेपाली, कोंकणी, मल्याळम, भोजपुरी, बंगाली आणि टीनेजर्सचा आमचा ऑनलाईन चर्च असा. मी इच्छितो की तुमच्या प्रत्येक व्यक्ती संडे, मंडे, ट्यूजडेमध्ये कमी एक सेंटर बनवूया. सोबत जोडा. या गोष्टी वापरा. टॅलेंट आमका दाखवा. ते आम्ही आता बघितलं. आपला टॅलेंट नाही लपवल्यान आणि नाही तो उभं राहिलो.
गोष्टींका वापरा आणि दुसऱ्यांपर्यंत घेऊन जावा. त्याला परमेश्वरांका धन्यवाद देऊया. तांका उठवून तो प्रभू तुमच्या दयेसाठी, करुणेसाठी, प्रेमासाठी धन्यवाद. या वेळेसाठी धन्यवाद. प्रार्थना येशूच्या नावात मागतो. आमीन. पित्याचा प्रेम, येशूचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्याकडनं कामसाठी बनत राहतली येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. निश्चितच भले आणि करुणा सदा आमच्याकडनं निवास करतली आणि आम्ही सदासाठी परमेश्वराच्या घरात निवास करतलो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमीन. बंद करा. वचन काम करता. प्रेज द लॉर्ड. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.